सरकार लावून विकता कशाला मग? अरे गिना मला सर्दीमुळे शिवानी मला बोलल्या जात नाही माझं सारखं फुसफुस होतंय. हा एकदा तुला व्हिडिओ शूट करायला काय प्रॉब्लेम आहे? हा नाही करायचं. मी करा ना, मला कशाला म्हणता? काय होतं काय केलं तर? काय होतं केलं तर? नाही आवडत मला. काम केलं तर काही काय होतं? तुम्ही आहेत ना, तर मग मी कशाला करू? म्हणजे माझ्या नावाचं सगळं माझ्या नावाचं चॅनल चाललं तर मीच का बघायचं कधी? मग चॅनल वरती नाव काय? डीएसके कोण आहे? मीच आहे ना. चॅनल वरती नाव काय? डीएसके. मग हे काम करायचं आहे तुमचं, माझं थोडी. माझं काम काय? खाणे का, स्वयंपाक करणे का? तू केलं तर काय बिघडतं का? नाही, मग बिघडतं म्हणून नाही करायचं. शिल्लक आणि नको करतो जसं काम करायला मदत करायचं. नाही हे बघा तिकडं काय झालं. इकडे बघा आता हे बघा मम्मीची परिस्थिती बघा कशी चालू. मम्मी काय आलं? सर्दी झाली मला. माझ्यामुळे मला बी सर्दी झाली. आमच्या तिकडे दुकानाच्या पुढं धूळ बांधकाम चालू आहे ना, मग मातीची धूळ येते म्हणून त्याच्यामुळे धुळीमुळे पूर्ण सर्दी झाली आहे. सर्दीमुळं माझं आणि मम्मीचं दोघांचं नाक पूर्ण पॅक आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता फक्त सध्या तरी व्हिडिओमध्ये मी आहे आणि शिवानी आहे, बाकी कोणीच नाही आहे. तर एका शूटला जायचं होतं, त्यासाठी मस्तपैकी चकाचक दाढी विडी करून परफ्यूम मारून थोडंसं केस कमी झालेत पण ठीक आहे, केस नीट करून जरासं शर्ट घातलंय वाईट, एकदम मस्त शर्ट वगैरे घातलंय. आता निघायचं आहे. आता शिवानी पण येईल. तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथं बेल आयकॉनवरती क्लिक करा. सगळं तुम्हाला माहिती पडेल. शिवानी पण आलेली आहे. हे बघा शिवानी आलेली आहे. काय चालू आहे तुमचं? काय गडबड चालू आहे? हां कशाचं काय चालू आहे? हां मला एक विचारायचं होतं तुम्हाला. काय? कालपासून मम्मी म्हणते ते फ्रीज विकायचं. जर फ्रीज विकलं तर मग विकू द्या ना. विकतात तर आपण दुसरं घेऊ ना नवीन. अरे फ्रीज विकायचं यांचं काय चालू आहे? फ्रीज विकायचं. ते फ्रीज बंद पडले. ते फ्रीज गेले कमीत कमी 2 वर्षापासून बंद आहे. 3 वर्ष झाले. एक तर लाईट बिल तुम्हाला सांगतो मित्रांनो, मरणाचं लाईट बिल येतं. त्या लाईट बिलचा कुटाणा सगळ्या गोष्टी तुम्हाला काय सांगू. आता यांना सांगू मी थकलोय सगळ्या गोष्टी. आता सगळीकडून पप्पा आम्ही दोघं जण किती डोकं लावणार या गोष्टीसाठी. मग काय होतं? फ्रीजचं बंद पडलेलं, फ्रीजचा मला काय संबंध आहे? वस्तू बंद पडलेली ती माहिती आहे मला, पण फ्रीजचा त्या गोष्टीचा काही संबंधच नाही ना. हा नसलं पाहिजे घरात. तर ह्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? बंद फ्रीजनी काय प्रॉब्लेम होतो सांगा बरं मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये. बंद फ्रीजनी काय प्रॉब्लेम होऊ शकतो? कालपासून म्हणतात ना तुम्हाला की फ्रीज विकून टाकू रोज बंद राहिलं तर देऊन टाकू फ्रीज. मग देऊन टाकू ना. तर हिचं म्हणणं काय आहे बघा, नवीन घेऊ ना. हिचं म्हणणं असं आहे की फ्रीज विकून टाकूया फ्रीज विकून टाकूया आणि आपण नवीन घेऊ दुसरं. नवीन फ्रीज घेऊ. मग लागणार नाही का आपल्याला? आता उद्या आपल्याला एक्स्ट्रा सामान ठेवणं आहे घरात. दूध ठेवणं आहे, हे ठेवणं आहे, ते ठेवणं आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या खऱ्या आहेत, पण या सासूसून मला काही समजत नाही. यांचे हट्ट पूर्ण कसे करायचे मला ते समजत नाही. कारण तिचं म्हणणं आहे फ्रीज विकायचं. आता एक तर तुम्हाला सांगतो आमच्याकडे लाईटचा असा जोड आहे की मी दुकानामध्ये एवढं सगळं सामान वापरतो ना, तरी पण म्हणजे काही प्रॉब्लेम केलेला नसताना लाईट नवीनच. आता मी तिथं पण मीटर चेंज केलं आहे, पण तिथं मला 500, 600, 700 दरम्यान मला बिल येतं. एकदाच फक्त 1000 रुपये काय फ्रीज वापरत नाहीत का? लोकांच्या घरात फ्रीज नाही का? 500 आता बिलचं रिटर्न सांगतो तुम्हाला 600-700 रुपयापर्यंत बिल आलतं. पण आता इथं आल्यापासून विषय काय झाला माहिती आहे का तुम्हाला सांगतो. घरी माझ्या घरामध्ये काही कंपनी चलत नाही, पण मग विषय कसा झालेला आहे, घरामध्ये लाईट बिलचा एवढा विषय बेकार झालेला आहे. घरामध्ये मग लाईट बिल किती येतं तुला माहिती आहे ना? 1000 रुपये. काय 1200, 1300, 1400 रुपये, 1300 रुपये बिल येतं. मग 900 बिल नाही यायला पाहिजे. घरात 2च रूम आहेत तुमच्या. 2 रूम मध्ये मला सांगा एवढं लाईट बिल यायला पाहिजे का? मी तर घरी पण नव्हते राहत जास्त. घरी पण नव्हते राहत. ते आता 2 दिवसापासून घरी राहायला लागली आहे. आणि ते मला हेच विषय समजणार नाही. बसते तर मग सगळं लाईट बंद करून ठेवते ना. फक्त पंखा तर चालूच ठेवावा लागेल ना. आता
दरवाजा लावायचा म्हणलं पंखा चालूच ठेवला. टीव्ही पण नाही बघत तुम्ही जास्त. टीव्ही नाही बघत आहे, पण त्याच्यात त्या गोष्टी कसं काय करायच्या तर? पण माझा काही संबंधच नाही त्या लाईट बिलशी माहिती का. मी काय लावून बसते का काही पण घरात. नाही, हिटर तर वापरलं जातं, हिटरमुळे बिल येऊ मी काय शकतं. दिवसभर आंघोळच करत बसते का बरं, सांगा बरं तुम्ही. आता मला हेच गोष्ट कळत नाहीये. आता सासूचं म्हणणं आहे की फ्रीज विकावं आणि सुनेचं म्हणणं आहे की फ्रीज अजून हे विकायचं आणि दुसरं फ्रीज घ्यायचं. नाही बाबा, असं हे म्हणणं आहे. फ्रीज गेलं का मला शेंडे का उभा राहतात काय माहिती केसाचे. हो ना, डोकं खराब करायला लागले, मूड खराब झालाय माझा सगळा. हो ना, मला वाटतं हे फ्रीज विकाव. राग आला ना परत टकलं करून येईन मी तिकडे जाऊ ना. हो ना, मला वाटतं हे फ्रीज विकाव आणि लगेच दुसरं घेऊन यावं. एक तर हे डायरेक्ट फ्रीजवाल्याला देऊनच टाकून घेऊ, त्याच्याकडून काय पैसे येतील ते आणि त्यात काही पैसे टाकून देऊ फ्रीज घेऊन येऊ. ती ऐकणार नाही, मम्मी ऐकणार नाही. तुम्हाला सांगतो मी, मम्मीला कसं आहे, मम्मीला मग फ्रीज आपल्याला नाही पाहिजे. लागणार नाही मम्मीचं का म्हणणं बरं? असं आहे लाईट बिल येतोय खूप सारं. आपल्याला तर भाज्या ते त्या घ्यायला गोष्टीसाठी मला आता समजणार नाही की काय करावं यांच्या दोघींच्या मनामध्ये. त्या फ्रीजचं हे आणि आता तुम्हाला सांगतो खर्चामध्ये खर्च फ्रीज चालू. आता मला जर व्हायचं कारण मी खरं सांगतो तुमचं सगळं, तुम्ही 2-3 चौघजण इथं खाली राहते का जण, मी वर दुसरीकडे सेपरेट बनवून आशियाना बसवतो वरती जाऊन, असं वाटायला लागलं मला. करत ना असा वाईटा गेला मला घरामध्ये. काय बरोबर आहे बघा, याचा चेहरा मला. बरोबर आहे तुमचं वैताग येणारच ना तुम्हाला. वैताग आला मला तुमचा. येत असेल तुम्हाला वैताग आला असं ना का तुम्हाला हे ते आणा म्हणलं का वैतागच येतो. आता हट्ट काय पूर्ण करायचं, या गोष्टीचा हट्ट असते का कुठं? काही बी आपलं कोणत्या गोष्टीचं काय करावं काय नाही करावं. लागणारी वस्तूच मागते ना मी, काय एन्जॉय करायला पैसे मागते का? तू काल वॉशिंग मशीन बी म्हणली होती, मग ठीक आहे ना, नाही दिली तर ही ठीक पैसा आहे कुठून आणायचा? येड लागलं का तुला? एवढा पैसा आणू कुठून मित्रांनो? मी मला हे समजणार नाही. ही म्हणते हे पाहिजे, ती म्हणते ते पाहिजे, हे म्हणतं ते पाहिजे. वरची रूम पण बांधावं लागणार. हा घ्या आता. तुम्ही ऐका, तुम्हीच ऐकताय लाईव्ह मध्ये तुमच्या व्हिडिओ म्हणजे लाईव्ह म्हणजे व्हिडिओमध्ये. आज तुम्हाला सांगतो आज लाईव्ह होणार नाही आहे कारण माझी पण तब्येत थोडीशी सर्दीमुळं खराब आहे. सर्दी चालू आहे, नाकात सारखं शिकायला येतं, तरी पण मी व्हिडिओ शूट करायचा हे करत होतो. बघू फोन नाही आला गावाला. तर मित्रांनो काय सांगावं तुम्हाला, आता मी आता इकडे हट्ट पुराचा नाकी नऊ याची बाहेर विकायचंय तर घेऊन या. सगळं चिडचिड करायला नका लावू. मला एक तर पहिली चिडचिड होती सारखी, घरात बसले तरी चिडचिड होती, बाहेर निघलं तरी चिडचिड होती मला. त्यामुळे काय करावं यांचं मला काही समजत नाही. असं थोडी असतं, नवऱ्याने आपलं कुठं लोक फोडावं. पैसा आणू कुठून मी एवढा? पैसे तुमच्या चक्कर कुठे पैसे? काय करोडपती कर मी, काही आपल्या गप्पा मारायचे, काही बोलायचं मित्रांनो उगाच. तुमच्याकडे पैसे आहेत, बायकोला वाटतं का खजिना बिजिना सापडला काय माहिती, मला तेच समजत नाही का. पैसे असतात तुमच्याकडे. अरे नाही, हे पैसे बिसे माझ्याकडे आहेत पैसे. कानात बाळी जरी केली पैसे नाही तर आता पैसे, आता हाऊस होती माझी तर केली मी कम्प्लीट. हा का? मग माणूस जवळ जिवंत आहे त्यावर त्याला मग मी पण चव आहे. जिवंत आहे मग तर माझी पण हौस आहे फ्रीज एवढं घेऊन कुठून यावं. आणू मी? काही हेड लागलं का? 25,000ची फ्रीज 10-15,000. 25? मग फ्रीज तर फक्त 15,000 रुपये देऊ शकते. हा बाय, फ्रीजचा विषय तुम्हाला सांगतो मी. मला फ्रीज बाय. सध्या फ्रीजचा विषय नाहीये कारण लाईट बिल वाढवायच्या वस्तू आणायच्या नाहीत मला घरामध्ये. मग काय लोक काय फ्रीज वापरत नाहीत का? तुम्ही अशा गोष्टी करायला लागले लगेच. फ्रीज वापरत नाही लोक, काय काय वापरते माहिती का? फ्रीज, वॉशिंग मी मशीन आता सगळं कॅमेरा चक्कर वापरते. करतो थांबा दोन मिनिट. सगळ्या गोष्टी वापरते लोक. फ्रीज वापरते, वॉशिंग मशीन वापरते, सगळं वापरते माहिती का? शेगडी पर्यंत वापरते, शेगडी. आणि आपल्याला आपण फक्त 2 लाईट चालू असतात, ते दिवसा नसतात चालू, रात्री पण नसतात. ते फक्त सकाळी थोड्या वेळ चालू असतात आणि पंखा चालू असतात, तर त्यालाच 9,000 रुपये येते. मी काय करणार त्याला? मला सांगू मग काय लाईट बिल येतं म्हणून काही वापरायचंच नाही का? आता तुम्ही डायरेक्ट जाऊन त्या ह्याला बोला ना, तिथं याला कोणाला जे लाईट बिल वाढतंय त्याला. लाईट बिल वाला ते नाही, लाईट बिल वाला असतो ती कंपनी असते. त्याला बोला ना तुम्ही जाऊन. जाय रे, म्हणणं करूया असं बोल करून लावलं. मी नाही आणणार काहीच. पाहिजे मला नाही सांगायचं. पाहिजे मला, नाही तर मग मी जेवणच नाही करणार आज. नको करू काय, काहीच काम नाही करणार. मग नुसतं विकायचं पडलं तुम्हाला, विकून तो दुसरं घ्या ना. मग
अरे ती बाई येणार आहे आता, तिचं बघावं लागेल ना, ते बघावं लागेल, त्यानंतर तो बघावं लागेल. त्यांना अजून time आहे, पैसे आता वेस्ट सांगितलं घालून कुठं ना. करायचे, सगळ्या गोष्टीला पैसे लागते शिवानी, असं येड्यावर नाही करावं. मग मी सांगितलं तर तसं. अरे बडबड करणं बंद कर, रिकाम डोकं लावू नको. तुम्ही सांगतो मी आता, चांगला माणूस तुला सांगायला लागला ना प्रेमाने, एक तर आधीच तब्येत खराब आहे, सरकार लावू मग नको. विकता कशाला मग? अरे जा बरं, मला बोलू नका. जास्त व्हायला लागले बरं शिवानी आता हे, जास्त झालं शिवानी आता हे, जास्त झालं शिवानी बरं. मला नका सांगू बरं, बोलू पण नका मला. जा आणि घरी तिकडे दुकानात. निघा, कोणाला बोलायला तू लक्षात आहे का तू? ते एवढं असले काय हट्ट आहे, पण मला तेच कळत नाही. विकायचं कशाला विषय काढला? विकायचं कधी बोलू नये तर दुसरं बोलता पण. मग तुला काय करायचं पण फ्रीजचं, मला ते समजत नाही. पाहिजे म्हणून तर मी म्हणते ना. मग नका बोलू बरं, जा तुम्ही. मला झोपू द्या, जा. मी झोपते आता. मला फोन पण नाही करायचा तुम्हाला. अरे अवघडच आहे तुमच्या सासू सुनाच्या मनामध्ये, मला का घुसणार? तुम्ही दोघी जण काय प्लॅन करता काय एकमेकासोबत, की त्याला माग म्हणून? हा, मला तेच वाटतं तुम्ही दोघं. ती म्हणली मी विकते, तू विकत घे, तू माग, मी विकते. बोल म्हणलं. मला नाही माहिती. मी जा. मला माहिती होतं बघा म्हणून. या असं करून करून काय होईल माहिती की, एक दिवस तुम्हाला सांगतो मी, मला जर तुम्ही भिकाराच्या अवतारामध्ये जर कधी बघितलं तर कधीच तुम्ही म्हणजे असं शॉक नका हो. ज्या गोष्टी लागतात त्याच मागते ना, काही पण शॉकिंग थोडं गोष्टी मागते. ग्लास आपटायचं मला नाही आवडलं, तुला सांगतो मी, मला बिलकुल नाही आवडलं. ग्लास आदळायची सवय हे मला बिलकुल पण नाही पटलेलं आहे. तुम्हाला योग्य नाही वाटत, तुला सांगतो. लेक्चर नाही, तुला मी सांगावलं कितपत योग्य वाटतं, म्हणजे बरोबर नाही वाटत. आणि हा आता मी तुला सांगतो, आता व्हिडिओ आज शूट करतोय मी. जाऊ शकतो तुम्ही दुकानात, भांडणं नका करू. तर सगळ्यांसोबत प्रँक झालेलं आहे, तुम्हाला असं वाटू शकतं, कारण शिवानीचा हट्ट मी पुरवणार नाही आहे, आणि शिवानी मला एवढं काही डिमांड करीत नाही. हे सगळं फक्त प्रँक विषय चालू होता, आणि हे सगळं मम्मीवरती येणार आहे प्रँक. आता तुम्हाला सांगतो मी, नाही का, बघा तुम्ही आता मम्मीवरती येणार आहे सगळं विषय आता, कारण आता हा मी विचार करता हा विषयाचा, आणि मग पोस्ट करण्यात येईल व्हिडिओ हा. कारण काय माहिती आहे का, घरात विषय चालू होता वेगळाच, आमच्या डोक्यात चालू होतं वेगळंच. मग मी म्हणलं मुद्दा आता उचलावं कुठून, त्याच्यामुळे मी शिवानीला मुद्दाम ग्लास फेकायला लावलेला आहे, मीच फेकायला लावलेला आहे. शिवानी जे डायलॉग दिले ते सगळे मी स्क्रिप्टेड आहेत. आता मम्मीला मी जाऊन हा व्हिडिओ दाखवणार, आणि ह्या व्हिडिओ दाखवल्यानंतर मम्मीचे रिॲक्शन घेणार, आणि मग पुढचा व्हिडिओ शूट होणार. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, काय बाकी काय करायचं करून घ्या, आणि चॅनलला सबस्क्राईब करीत राहा, कारण आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे, पटपट सबस्क्राईब झाले, पटपट फॉलोअर्स वाढले पाहिजे. तर आता प्लॅन बी सुरू होणार, व्हिडिओमध्ये ट्विस्ट आहे, बघायला विसरू नका. या बिस्किट खायला. बघा मम्मीचं काम चालू आहे. मम्मी हा बोल. तुम्ही लवकर. नमस्कार सगळ्यांना करत आहात. तर मला तुमच्या सासू सुनाचा दोघेचा मेळ समजणं झालाय, काय होतं तर घरामध्ये तुम्ही काय लावलंय मला काय समजा. एक म्हणतंय फ्रीज विकायचं, एक म्हणतंय फ्रीज विकायचं, दुसरं म्हणतंय फ्रीज अरे जुनं झालं ते फ्रीज, जुनं फ्रीज विकावं लागत असतं. हा, विकावं लागत जुनी वस्तू, विकावं बंद लागतं, वस्तू पण घरात ठेवत नसते. बंद वस्तू घरात ठेवत नसते, पण निगेटिव्ह ऊर्जा येते बंद वस्तू घरात असल्यावर. हा, निगेटिव्ह ऊर्जा येते बंद वस्तू तू 2 मिनिटं ते बंद करतो ना, 2 मिनिटं एवढं व्हिडिओ शूट होऊन जाईल. तर मित्रांनो, हा, तर आता विषय काय झाला माहिती का, की शिवानीचं काय म्हणणं आहे की बाबा फ्रीज विकून टाकायचं, विकायचं. मीच फ्रीज म्हणले विकायचं आणि नवीन फ्रीज घ्यायचं. आता एवढे पैसे आणायचे कुठून, पैसे येतात का सारखे दवाखान्याला पैसे लाग, याला लाग, त्याला लाग, सारखं खर्च चालू आहे. खर्चाच्या मधात खर्च, फ्रीज आणि वॉशिंग मशीन आणि या वस्तू कुठून आणायच्या. लाईट बिल वाढतं ना, मग कशाला घ्यायच्या तसल्या वस्तू. हट्ट कसा पूर्ण करायचा, एवढे कसे हट्ट पूर्ण करायचे ते सांग मला पहिले. कारण तुम्ही काढलंस ना मग ते, हा तूच कोणी काढलं?
जुनी वस्तू विकून टाकायची, नंतर बघू. आता पावसाळ्यात कोणी वातावरण असं होतंय, सर्दी होती, कशाला सध्या फ्रीज नको. तिचं म्हणणं असं आहे की फ्रीज विकून टाकायचं आणि लगेच दुसरा फ्रीज घ्यायचं. सध्या नाही घ्यायची फ्रीज. ते ऐकत नाही. ती म्हणते नाही मला नाही माहिती. तिने ग्लास बिलास फेका हे सगळं तुम्ही प्लॅनिंग केलं का पहिले? मी कशाला प्लॅनिंग करू, मी मग कामाला आले. तिने माझ्या समोर गिलास आदळीला भांडे आपटणं चांगलं असतं. 2-4 भांडे आपटायचे, हा तो 2-4 भांडे आपटायचे. तिने आपले तो आपटायचे. तेच करायचं. आता घरात भांडणच करायची त्या गोष्टी, किरकिरीच करायची सगळ्या गोष्टीवर. मग तुला कळायला पाहिजे ना, मग कशाला नाद काढायचा फ्रीजचा. मी काढा थोडी ना. तुम्ही तुमचं चाललंय. तू विकायचं म्हणले की ती म्हणते नवीन घ्यायचं. ती म्हणते हे विकलं तरच नवीन घ्यायचं, नाही हे विकू तसं करायचंच नाही म्हणते. मग बघा एक्सचेंज होत असलं तर. अरे मग तुमच्याकडे पैसे तर आता डिलेवरी करायच्या, कशाच्या करायच्या मग. मी तेच म्हणतो ना. आता तिथे सगळं इकडे सगळं येणं जाणं करते आता ते पावले रावळे येतील, साड्या घ्यावं लागत्या, हे करावं लागतं. मग फ्रीज आणून काय करायचंय? माझं म्हणणं तेच आलं ना. हं? तेच आलं माझं म्हणणं. तो म्हणणं ते आला तुमचं दोघीचं नेमकं चाललंय का मला ते समजा. एक म्हणतं इका आणि एक म्हणतं घ्या. काय मला काही मेळ समजा ना तुमच्या मी जागा खाली करायच्या मागे लागली. असं काय जागा करणार. आता तुम्ही म्हणता बाबा हे काय मुद्दा मांडा लागला, हे काय विषय बोलतोय तो मी बोलतोय. तर EMI वरती पण येतं, पण फायनान्सवर घ्यायला मला नाही आवडत, कारण त्याच्यावरती शिल्लक पैसे जाते, प्लस भरपूर सारे गोंधळ. अरे पण वातावरण थंड आहे आता, कुठं नंतर बघू. ती म्हणते आता घरामध्ये 2-2 बाळ येणार येतं ते येणार येतं. मग त्यांना बरं पाजायचा. त्यांना दूध नाही लागत का म्हणजे? दूध घरात असलं त्यांना द्यावं लागतं म्हणजे सारखं. मग लागण खायला लागतं, ठेवायला सामान ठेवायला पाहिजे फ्रीज. घर बी लागत आहे मग दुसरं. मग काय करायचं? तुम्ही दोघी, मला असं वाटतं तुमच्या दोघीचे विचार एकमंत्र केलेत असं वाटायला मला. हा, कान मंत्र झाले. हा तेच वाटायला मला. हे फक्त सासू सुना मिळून तुला गंडवायला लागले. दोघी जणी मला असं वाटतं की हे दोघी जणी फक्त आमच्या म्हणजे माझ्या मागे लागलेले असं वाटतंय. म्हणजे दोघींनी फक्त आमच्या दोघांचा पत्ता धरलेला आहे. त्या दोघांना कसं परेशान करायचं आणि कसे पैसे उडवायचे हेच विचार. फक्त पैसा कसा उडवायचा आणि पैसा कसा. सावध राहा मग त्याच्यामुळे. हा सावध राहा. नाही मी कोणाचेही लाड पूर्ण करणार नाही, मी कोणाचंच काही पूर्ण करणार नाही. आता आम्ही डायरेक्ट व्हिडिओद्वारे म्हणजे रेकॉर्डेड माझं संभाषण आहे नाही का. बाकी आता तुम्हाला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तुम्हाला ह्या गोष्टीवरचे म्हणजे कसं वाटतं, काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि कोण याच्यामध्ये गेम खेळतंय ते नक्कीच सांगा आता, कारण कोणाच्या बोलण्यावरून काय वाटतंय. शिवानी मम्मीला असं का म्हणली असं, मम्मीचं नाव का घेतला? हा तुझं नाव का घेतला असेल ते म्हणजे मम्मी विकायला लागले तर मग तुम्ही मला नवीन घेऊन द्या फ्रीज. मला नाही माहिती. हा मला माहित नाही. तुम्हाला काय वाटतंय प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. शिवानी घरी आहे, मी तर आहे. भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा. चला बाय बाय.